श्री स्वामी समर्थ। आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात ज्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील। बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की कदाचित मला ही गोष्ट अगोदरच माहीत असती तर। बऱ्याच वेळेस आपण असे चुका करतो ज्या चुकांमुळे आपण आपला आत्मविश्वास आणि सन्मान दोन्हीही गमावून बसतो। तुमच्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या असतीलच, तर ह्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात। या गोष्टी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा उचलून निघून जाईल। आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजेच आपला मूर्खपणा ठरतो। कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळेत सावध राहायला हवं। त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी आणि तुम्हाला ते जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्यांच्यामध्ये अडकणार नाही इतकं स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं। समोरच्यांशी भिडण्याची हिंमत नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर ते वार रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी। इतकंही इतरांशी गोड बोलू नका की लोकांना वाटेल की तुम्ही त्यांची चापलूसी करत आहात। समोरच्या व्यक्तीसमोर तेवढंच झुकायचं जेवढी गरज आहे। गरजेपेक्षा जास्त गोड बोलणं आणि गरजेपेक्षा जास्त कोणासमोर झुकणं आपल्याला गुलाम बनवते आणि एकदा गुलामीची सवय लागली की त्यातून बाहेर निघणं हे कठीण होतं। माणसाला गुलाम बनवले जाऊ शकतं, पण त्या गुलामातून बाहेर हे स्वतःलाच पडावं लागतं। म्हणून कधीही कुणाच्या मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये अडकू नका। म्हणून कमी बोला आणि मोजकेच बोला। आयुष्याकडून काही लोकांकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नका। दोन्हीही बाबतीत आपलाच अपेक्षाभंग जवळपास निश्चितच असतो। आयुष्यात अनपेक्षितपणे काही घटना घडत असतात, त्यामुळे आयुष्यात कोणाकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही आणि कोणत्या व्यक्तीचा काहीच भरोसा देता येत नाही। कोण कधी आपला विश्वासघात करेल यावेळेस सर्वात मुश्किल आहे ते दुसऱ्यांवर विश्वास ठेवणे। सर्वात घातक आणि अनपेक्षित प्राणी म्हणजे माणूस आहे। म्हणून अपेक्षा कमी ठेवले तर तुम्हालाच दुःख कमी होईल आणि अपेक्षा जास्त ठेवल्या तर तुम्हालाच दुःखसुद्धा जास्त होईल। आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच दान आपण करायला हवं, कारण दान करण्याची दानता असायला हवी। आपल्या जवळच काही नसेल तर आपण दान करणार तरी कसं? आणि जे दान करण्यामुळे आपलीच आर्थिक स्थिती बिघडणार असेल तर आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागत असेल। आपल्या दान करण्यामुळे कुटुंबाला, परिवाराला हानी होणार असेल, त्रास होणार असेल, असे दान जर तुम्ही केले तर तुम्हाला त्याचं पुण्यफळ काहीच मिळत नाही। कारण आपल्या परिवाराला त्रास देऊन जर आपण दान केले तर त्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही। म्हणून असे दान कधीच करू नका की जेणेकरून तुम्हाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागेल। आयुष्यात मित्र असे बनवा की जे आयुष्यभर आपल्या सोबत असतील आणि आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील, चांगली मूल्य देतील। त्यांच्यासोबत राहून आपल्या हे मानसन्मान वाढेल, आपली किंमतही वाढेल। असे चांगले मित्र मिळत असतील तर नक्कीच बनवा, नाहीतर बनवू नका। एकटं राहावं लागलं तरीही चालेल। चांगला मित्र तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका करत असतो, तुम्हाला चांगली दिशा दाखवतो। आणि एक वाईट मित्र तुमचं आयुष्य खराब करणारा तुमचा शत्रू ठरू शकतो। म्हणूनच मित्र बनवताना चांगले मित्र बनवा। आपल्या कमतरता कोणाला सांगू नये आणि झालेल्या गोष्टीचा पश्चाताप देखील करू नये। आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर आपलाच फायदा उचलणारे आपल्याला जास्त मिळतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील। यामुळे आपल्या आयुष्यातील खाजगी गोष्टी गुप्त ठेवाव्यात आणि झालेल्या गोष्टींबद्दल बराच वेळ पश्चाताप आपल्याला होतोच, परंतु त्या पश्चाताप किती काळ करायचा, त्या पश्चातापामुळे आपलं किती नुकसान करून आपण घ्यायचं हे आपणच ठरवायचं। एकतर आपल्या चुकांमधून शिका किंवा आपली चूक नसेल तर इतरांच्या चुकांमधून तरी धडे घ्या। पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले असते। पश्चाताप करत बसलात तर फक्त तुमची वेळच वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकलात तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल आणि पुन्हा कुठल्या चुका करायच्या नाहीत हे देखील तुम्हाला समजेल। ह्या 3 गोष्टी घेण्याच्या अगोदर विचार करा, पुढे जाण्या अगोदर, लिहिण्या अगोदर आणि शपथ घेण्या अगोदर। म्हणजेच आपण एखादं पाऊल उचलत असतो, नवीन काही करण्याचा विचार करत असतो, अशा वेळेस विचार करा, एकदा उचललेलं पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही।
दुसरी गोष्ट म्हणजे आपले विचार मांडण्याच्या अगोदर विचार करायला हवा. आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्याचे आयुष्य घडवू शकते आणि त्याचबरोबर एखाद्याचे आयुष्य बर्बाद देखील करू शकते. इतकी आपल्या लेखणीमध्ये ताकद असते. म्हणून कुठलाही विचार लिहिताना विचारपूर्वक लिहा. तिसरी गोष्ट म्हणजे वचन देताना विचार करायला हवा. एखादा वचनामध्ये अडकले तर पुन्हा सुटका होणे शक्य नाही. प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तींची किंवा त्यांच्या शपथेची काहीच किंमत राहत नाही. आणि एखादी शपथ घेताना वचन देताना एकनिष्ठा असणारा व्यक्ती अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये वचनामध्ये अडकून राहू शकतो. म्हणून शपथ घेताना विचारपूर्वक विचार करा आणि नंतरच शपथ घ्या. ह्या तिन्ही गोष्टी विचारपूर्वक केल्या तर आयुष्यात संकट येणार नाही. आशा करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.